आपण माका गावामध्ये संदीप विष्णू मदने यांच्या घरी व्हेजिटेबलचा डिहायड्रेशन प्लांट लावलेला आहे. तर प्रथमतः मी तुम्हाला या प्लांट बद्दल माहिती देतो की भाजीपाल्याचं निर्जलीकरण कशा पद्धतीने केलं जातं, मार्केटमध्ये त्याचं काय कंडिशन आहे, त्याला किती डिमांड आहे, किती मागणी आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर हे आहे हायब्रिड सोलर ड्रायर. या ड्रायरची कॅपॅसिटी आहे एका वेळी याच्यामध्ये 50 किलो मालाचं आपण डिहायड्रेशन करू शकतो. तर याची खासियत अशी आहे की हे मशीन 2 in 1 आहे. हे सोलर वरती पण चालतं आणि लाईट वरती पण चालतं. म्हणजे जे लाभार्थी आहेत ते आपले दिवसामध्ये आपण त्याला सोलर वरती चालू शकतो आणि रात्री जर काम करायचं असेल तर आपण लाईट वरती चालू शकतो, किंवा जेव्हा सूर्यप्रकाश कमी असेल तेव्हा आपण त्याला लाईट वरती पण चालू शकतो. तर याच्यासाठी इलेक्ट्रिसिटीचं जे कंझम्पशन आहे ते पण खूप कमी आहे. 230 व्होल्ट एवढ्या लाईट वरती सिंगल फेजला ती मशीन चालते. त्यानंतर दिवसाच्या लाईट मध्ये पण चालते. याची जी टेम्परेचरची कॅपॅसिटी आहे ते साधारणतः 60 ते 75 अंश सेल्सिअस पर्यंत ते टेम्परेचर देतं आणि आपल्या भाज्या त्याच्यामध्ये डिहायड्रेट केल्या जातात. त्याच्यामध्ये एकूण ट्रेची संख्या जी आहे ती 9 ट्रे आहेत. त्याच्यामध्ये एकूण 9 ट्रे बसतात. अतिशय सोपी आणि सुटसुटीत पद्धती याच्या वापराची. तर या संपूर्ण सेटअपमध्ये आपल्याला सगळ्या एकूण मिळून 6 मशिनरी येतात. त्याच्यामध्ये आपल्याला ओनियन स्लायसर आहे, त्याच्यानंतर कटर आहे, त्याच्यानंतर ग्राइंडर आहे, त्याच्यानंतर ड्रायर आहे. तर या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर पहिल्यांदा आपण काय करू की कांद्याचं तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतो की कांदा कशा पद्धतीने स्लाइस केला जातो आणि तो स्लाइस करून ट्रेमध्ये भरून कशा पद्धतीने तो वाळवण्यासाठी ठेवला जातो. तर आपण मशीन सुरू करू. सर आपल्याला कांद्याचे छोटे छोटे काप बनवले जातात. तर हे कांदे अशा पद्धतीचे काढून याच्यामधून आपण ते टाकायचे. अशा पद्धतीने कांद्याच्या हे बघा तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने स्लाइस तयार होतात आणि त्यानंतर हे जे स्लाइस आहेत हे एकदम अशा सोप्या पद्धतीने ट्रेमध्ये तुम्ही असे पसरून आपल्याला हा ट्रे अशा पद्धतीने एकदम सुट्ट करून आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचे. कारण तुम्हाला माहिती आहे की कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त असतं आणि कांदा डिहायड्रेट होण्यासाठी मिनिमम म्हणजे कांदा डिहायड्रेट होतो 60 अंश सेल्सिअसला. तर 60 अंश सेल्सिअसला आपण मशीन सेट करून दिल्यात आणि हे ट्रे आपण त्याच्यामध्ये लावतोय. तर साधारणतः एक 5 ते 6 घंट्यामध्ये 5 ते 6 तासामध्ये आपला कांदा डिहायड्रेट होतो. म्हणजे याच्यातलं पूर्ण जे पाणी आहे ते पाणी त्या मशीनमधून त्या टेम्परेचरने काढून घेतलं जातं आणि फक्त याचं हे शिल्लक राहतो. तर यानंतरची जी प्रोसेस आहे तो की आपण ट्रे मशीनमध्ये लावणार, 5-6 घंट्यानंतर पुन्हा आपण तो काढणार, त्यावेळेस आपला कांदा डिहायड्रेट झालेला असेल. ही झाली आपली एक बॅच. तर अशा दिवसभरामध्ये आपण आपल्या वेळेनुसार किमान 2 ते 3 बॅच आरामशीर करू शकतो. जेणेकरून एका बॅचला एक साधारणतः कॅपॅसिटी जरी 50 किलोची असेल तर एक साधारणतः 60 किलो पर्यंत आपण त्याच्यामध्ये मटेरियल ठेवू शकतो. आणि एका दिवसाला जर मॅक्झिमम 3 बॅच जर एखाद्या लाभार्थीने केल्या तर साधारणतः 15 किलो पर्यंत म्हणजे 10 किलो कांद्याला 1 किलो पावडर हा रेशो आहे. म्हणजे समजा जर आपण एका बॅचला 50 किलो पकडला तर 3 बॅचला 150 किलो, बरोबर. आणि 150 किलो पासून आपल्याला साधारणतः 15 किलो पावडरचं उत्पादन त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि सर्वसाधारणपणे आज जर मार्केटचे तुम्ही रेट बघितले तर मार्केटमध्ये साधारणतः 300 रुपयापासून 450-500 रुपयापर्यंत पावडरला आहे. अगदी अमेझॉनवरती जर गेले तर अमेझॉनवरती तुम्हाला 600-700 रुपये किलो याप्रमाणे पावडरचे रेट आहेत.
त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटीचं जे कन्झम्पशन आहे ते खूप कमी लागतं, म्हणजे लाईट बिलचा जास्त इश्यू नाही. जेव्हा तुमच्याकडे फक्त सूर्यप्रकाश पुरेसा नसेल तेव्हा तुम्ही त्याचा लाईटवरती वापर करा. दिवसा तुम्ही पूर्ण त्याला सोलरवरती ऑपरेट करू शकता. अतिशय सोप्या आणि चांगल्या मशिनरी आहेत. त्याच्यातून उत्पादनही चांगल्या पद्धतीचं होतं आणि लाभार्थी जे आहेत त्यांना एक चांगल्या पद्धतीचा इन्कम सोर्स त्याच्यातून मिळवता येऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार. तर आपण या ठिकाणी आता सोलरची माहिती घेतली, सोलर डिहायड्रेशन प्लॅन्ट. तर त्याचे हा सोलर पॅनल आहे, त्या डिहायड्रेशन मशीनचा सोलर पॅनल. याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊन त्याला खाली पोच केल्या जाते आणि त्याच्यावरती ते डिहायड्रेशन मशीन चालतं. तर याच्यामध्ये दिवसभरामध्ये सकाळी साधारण 9 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत 42 व्होल्ट म्हणजे 42 व्होल्टची इलेक्ट्रिसिटी याच्यातमधून जनरेट केल्या जाते आणि त्याला मशीनला सप्लाय केल्या जाते. तर हे जे ड्रायर आहे आपलं, या ड्रायरला रन करण्यासाठी हा जो पॅनल बनवलेला आहे अतिशय सुंदर असा आणि चांगल्या कॅपॅसिटीचा बनवलेला आहे. त्याच्यापासून दिवसभरामध्ये म्हणजे या पॅनलच्या माध्यमातून आपला जो ड्रायर आहे तो ड्रायर पूर्ण दिवसभर पूर्ण कॅपेबिलिटीने पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी चालतो आणि त्याच्यामध्ये जे आपला भाजीपाला आहे, जे कांदा असेल, अद्रक असेल, जो पण भाजीपाला आहे तो डिहायड्रेट होण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी त्याला ऊर्जा त्या ठिकाणी याच्या माध्यमातून मिळते. तर पॅनल अतिशय सुंदर आहे, मोठा आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही आमच्या असं लक्षात आलं की त्यांनी ड्रायर बनवले, बऱ्याच कंपन्यांचे आम्ही सुरुवातीला बघितले. त्यांचा जो पॅनल होता, पॅनल साधारणतः एक 2x2चा पॅनल होता. तर 2x2च्या पॅनलवरती किती इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आणि कसा तो डिहायड्रेट, म्हणजे आपल्या ड्रायर मशीनमध्ये आपण दिवसभरामध्ये मिनिमम 2 बॅच तरी आपण काढू शकतो. 50-50 किलोच्या 2 बॅच काढू शकतो. बऱ्याच लोकांचे जे सोलर ड्रायर आहेत त्या सोलर ड्रायरचा प्रॉब्लेम असा आहे की बघा इथं आपल्याला एक मीटर सारखा प्रकार दिसतोय. तर याच्यामध्ये आपल्याला टेम्परेचर दाखवलेलं आहे बघा वरती. आता हे सोलर वरती सुरू आहे तर याच्यामध्ये बघा 33.5 एवढं टेम्परेचर आहे आणि खाली जे 60 आहे तर ते 60°C आपण मशीन सेट केलेलं आहे. म्हणजे कांदा डिहायड्रेट होण्यासाठी त्याला जे टेम्परेचर लागतं तर ते आपण सोलर वरती 60 आणि इलेक्ट्रिसिटीवरती मॅक्झिमम 75 पर्यंत 70-75 डिग्री पर्यंत सेट करू शकतो. हा त्याचा मेन MCB आहे, हा ऑफ आहे आता सध्या मशीन जे आहे हे जे स्विच आहे हे ऑन केलेलं आहे, इकडे केल्यानंतर ऑफ होतं. तर हे आता सध्या सोलरवर सुरू आहे. जेव्हा आपल्याला सोलरची एनर्जी पुरेशी वाटत नसेल त्यावेळेस आपण हे ऑफ करून हा MCB ऑन केला की तुमची मशीन इलेक्ट्रिसिटीवरती चालू होणार. याच्यामध्ये सेटअपसाठी बटन वगैरे दिलेले आहेत. याच्यामध्ये जे सेट नावाचं बटन आहे, तुम्हाला टेम्परेचर सेट करायचे, सेट दाबून तुम्ही ट्यून करू शकता त्याला. अप डाऊन 60 करायचे की 65 करायचे की 55 करायचे, जसं तुमचं मटेरियल असेल तर त्या कुठल्या मटेरियलला किती टेम्परेचर लागतं याचा आता बॅनर इकडं थोडा साईडला गेलाय त्यामुळे आपण तो घेऊ शकत नाही, परंतु त्याच्यावरती संपूर्ण माहिती दिलेली आहे की कोणत्या भाजीपाल्यासाठी आपल्याला किती टेम्परेचर ठेवावं लागतंय. याची संपूर्ण माहिती याच्यासोबत दिलेली आहे. आता याच्यामध्ये आपण ऑलरेडी 3 ट्रे 1-2-3 तासापूर्वी लावलेले आहेत. मटेरियल दिसतील बघा, अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये ट्रे लावलेले आहेत. आता याच्यात आपण एक डेमो घेतलेला आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये थोडा पालापाचोळा वगैरे गेलाय, परंतु जेव्हा प्रत्यक्ष आपलं प्रोडक्शन असेल त्या प्रोडक्शनला आपल्याला अत्यंत त्याची स्वच्छता वगैरे घेऊन त्याचं काम करायचं आहे. तर हा ट्रे पण आपण आता लावला. अशा पद्धतीचे 9 ट्रे याच्यामध्ये आहेत. त्यानंतर 5 ते 7 तासामध्ये आपला कांदा पूर्ण डिहायड्रेट झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. जेव्हा आपलं कांद्याचं पूर्ण डिहायड्रेशनची प्रक्रिया झालेली असेल तेव्हा मशीन आपल्याला ऑटोमॅटिक इथे ऑफ होईल. अशा पद्धतीची याच्यात सुविधा दिलेली आहे. तर जी कंपनी आहे मशीन मॅन्युफॅक्चरर, तर म्हणजे मशीन बनवणारी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे इकोसारस डीके टेक्नॉलॉजी, CSDK.
ही मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी इकोसारस CSDK नावाची जी कंपनी आहे, कंपनीला मी अतिशय त्या ठिकाणी धन्यवाद देईन. त्यांनी सुंदर अशा पद्धतीची मशीन त्या ठिकाणी डिझाईन केली आणि अतिशय बिग बजेटमध्ये त्यांनी ती लाभार्थ्यापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अतिशय चालवायला म्हणजे ऑपरेट करायला सर्वसाधारण महिला पुरुष कोणी पण त्याला ऑपरेट करू शकतो आणि याच्यापासून कुठल्याही पद्धतीचा म्हणजे त्रास किंवा त्याच्यापासून काही अडचण त्या ठिकाणी कोणालाही होत नाही. पुन्हा एकदा मी इकोसारस कंपनीच्या या ठिकाणी या मशीन आम्हाला अतिशय आवडली आणि त्यांच्यापासून आमचा फायदा चांगला होणार आहे, त्याबद्दल मी त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो.